पुणे 5 घटनांनी हादरलं. पुण्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न निर्माण होत आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये तरुणाला धारदार शस्त्रानं मारहाण करण्यात आली. दुसरीकडे सिंहगड रोडवर टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला. पुण्याच्या खेडमधील एका कंपनीमध्ये कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली. तर मोमिनपुरा परिसरात गुंडांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. निशांत शेख यांना इथे मारहाण करण्यात आली. कोथरूडमध्ये एका कंपनीमध्ये ठेक्याच्या वादावरून 2 गटाकडून मारहाण करण्यात आली. मोमिनपुरा भागामध्ये गुंडांकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. मोमिनपुरामध्ये एक हातगाडी व्यावसायिकाला गुन्हेगारांनी मारहाण केली. त्याचा फोटो पोलिसांना नेऊन दिलाय. त्यांनी दीपक मानकरने एक फोन केला असं ते म्हणतात आणि त्यांनी ती पोस्ट टाकली. डीएम दीपक मानकर, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे गुन्हेगारांची एवढी छाती वाढवती की एका कॉलमध्ये त्यांनी काय केलं तरी खडक पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेत नाही. म्हणजे जर पोलीस खात्यामध्ये जर तक्रार द्यायला गेला आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मग अशा पद्धतीने जर गुन्हेगारी जर तुम्ही एका उंचीवर न्यायचं काम करणार असेल आणि शहर अध्यक्ष जर राष्ट्रवादीचं असं करत असेल तर मग पुणेकरांनी न्याय कोणाला मागायचा? सत्तेचा माज किती आणि किती पाहिजे?